निधी एकत्रित जमा झालेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच मार्चचाही हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले। हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या महिन्यातल्या ज्या पात्र लाभार्थी होते त्यांच्या पहिला लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आणि आज नागपूरमध्ये या वचनपूर्तीचा दुसरा सोहळा आयोजित होत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांचा लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांच्याकडून या योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद व्यक्त होताना दिसत आहे। मी अनेक माता भगिनींसोबत संवाद साधला आणि अनेकींनी मला 3,000चं जे DBT झालंय त्याच्यातून आपण काय काय केलं आणि बऱ्याच दिवसांपासून काय काय त्यांच्या इच्छा अपूर्ण होत्या आणि तो जो मिळालेला लाभ आहे त्याच्यातनं त्यांनी त्या पूर्ण केला, याचा हे ऐकून आम्हाला नितांत आनंद आहे। वेगळा अनुभव तुम्ही महिलेकडून ऐकला असा, जे 3,000त त्याने काहीतरी वेगळा अनुभव घेतला, काहीतरी वेगळं केलं? मला एका महिलेने सांगितलं, मी तिच्यासोबत संवाद साधत असताना, की माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की माझी स्वतःची सायकल असावी आणि मला 3,000 ज्या वेळेला DBT झाले त्यावेळेला मी पहिली ती सायकल विकत घेतली आणि आता मला बाजारात जाताना किंवा माझ्या एकंदरीत रोजच्या प्रवासामध्ये ती सायकल मला उपयुक्त ठरत आहे। त्यामुळे ऐकून मनाला खूपच आनंद आणि समाधान वाटलं की अशा पद्धतीची त्यांची दैनंदिन गरजसुद्धा आम्ही या योजनेच्या माध्यमातून भागवू शकलो। लाडकी बहीण योजने अत्यंत महत्त्वपूर्ण आजची ही अपडेट आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागचे हप्ते तर जमा झाले। मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता आणि एप्रिल महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झाला, परंतु आता मे महिन्याचा सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होत आहे। एप्रिल आणि मे महिन्याचा असे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्या बहिणींना मार्चचा हप्ता मिळाला त्यांना आता अजून 3,000 रुपयाची रक्कम म्हणजे टोटल 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे। याचा जो कालावधी होता तो कालावधी आता वाढवण्यात आला आहे। आपण बघू शकतो की काही बहिणींनी KYC केली नव्हती, जेणेकरून त्यांना हप्ता मिळत नव्हता। हा हप्ता रेग्युलर मिळण्यासाठी सरकारने आता एक नवीन आदेश जाहीर केलेला आहे। आता तुम्ही KYC न करता तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते विभागाकडे तुम्ही सबमिट करू शकता, जेणेकरून तुम्ही आता योजनेमध्ये पात्र ठरणार आहात। आपण बघू शकतो की लाडक्या बहिणी योजनेचा जो आकडा होता तो 2.5 कोटींपेक्षा जास्त होता, परंतु आता 1,77,00,000 एवढ्याच लाडक्या बहिणी राहिलेल्या आहे, म्हणजे अर्ध्यापेक्षा ज्या लाडक्या बहिणी होत्या त्या अपात्र ठरलेल्या होत्या। आता याच कारणाने शासनाने एक निर्णय जारी केलेला आहे आणि आता ज्या बहिणी विभागाकडे डॉक्युमेंट अपलोड करतील त्यानंतरच त्यांना या योजनेचे रखडलेले हप्ते मार्च, एप्रिल, मे असे 4,500 रुपये मिळणार आहेत।